काल A.Y. पाटील यांना जिल्हाध्यक्षपदावरून हटवण्यात आलं आणि त्यांना बढती देण्यात आली. नेमके हे बिजली कारखान्याच्या निमित्तानं अशा पद्धतीने त्यांना हटवण्यात आल्याची चर्चा आता सगळीकडे आहे. नेमकं राष्ट्रवादीमध्ये काय चाललं आहे असं एक गोष्ट 10 वर्ष ते जिल्ह्याचे अध्यक्ष होते आणि त्यांनी जर सांगितलं की मी स्वतःच जाऊन अजित पवारांकडे साहेबांना विनंती केली होती की यात मला मुक्त करावं आणि मी त्यांना उपाध्यक्ष प्रदेश केलेला आहे आणि 10 वर्षानंतर झालेलं आहे. त्यामुळं त्यांच्या इच्छेप्रमाणे झालेलं आहे. आज दुसऱ्या 26 जानेवारी आपल्या देशाचं प्रशासक दिन आहे. या निमित्ताने उद्या घेतला संध्येला 25 तारखेला कोल्हापूरमध्ये आलो आणि जे प्रलंबित प्रश्न होते बरेचसे त्यासाठी आज बैठका लावलेल्या होत्या. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं जे खनिज विभागामार्फत 2018पासूनचा निधी प्रलंबित होता त्याबद्दल आज बैठकी झाली. जवळजवळ 22 कोटी 35 लाख रुपये निधी हा तसाच पडून होता आणि केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे त्याचं वाटप करायला ठरवलेलं आहे. ती बैठक आज संपन्न झाली. दुसरा वैद्यकीय विभागाचा त्यांचा CPR, त्यानंतर सिव्हिल सर्जन आणि DHO यांची बैठक घेऊन आपल्याला चांगल्या सुविधा कशा देता येतील याची एक बैठक आज प्लॅन झालेली आहे. दुपारी आंबेवळ उत्संगी प्रकरण असताना पुनर्वसन आणि आपलं सगळ्यांचं जे स्वप्न आहे की हजारो वर्षापासून आई अंबाबाईचं निवासस्थान करवीर नगरीमध्ये आहे आणि हे अनेक वर्ष चिरंतन राहणार आहे. आता येथील ज्या सुविधा करणं आणि एक जुन्या शहरामध्ये ते असल्यामुळं त्याचा विकास करण्यामध्ये येणाऱ्या अडचणी त्या दूर करायच्या असतील तर थोडंसं तिथे रहिवासी थोडंसं व्यापारी यांनी आम्हाला सहकार्य करण्याची आवश्यकता आहे. 1000 कोटी रुपयाचा जो आराखडा तयार करण्यात आलेला आहे त्याचं सादरीकरण करण्यात आलेलं आहे. परवा 29 तारखेला अजितदादा पवार येणार आहेत त्यावेळेला पुन्हा त्याचं सादरीकरण केलं जाणार आहे. तर जवळजवळ सगळ्यात व्यापारी आणि रहिवाशींची परवाची बैठक झाली आणि त्यांचं पुनर्वसन कसं करावं, त्यांना पुनर्वसनाचा मोबदला कसा द्यावा, किती द्यावा आणि त्यांना चांगलं कसं पुनर्वसन करता येईल त्यासाठी पुन्हा आज दुपारी बैठक आहे. आंबेवळ उत्संगी या बैठक आहे आणि नंतर मला वाटतं की सगळ्यात अंबाबाईचं जर आपण विकसित करू शकलो म्हणजे आपलं जे आता स्वप्न आहे ते तर विस्फट या भावी काळाच्यामध्ये वाढतं. आणि तुम्ही आजच कुठल्या तरी एक प्रसारमाध्यमात बघितलं की एकेका तीर्थक्षेत्रामध्ये किती लोक येत आहेत आणि किती त्यामुळं लोकांना रोजगार मिळालेला आहे, किती उत्पन्न मिळालेले आहे त्याचे जो आकडे आश्चर्यकारक आहे. तसं जर आपण करू शकलो तर फार मोठी GDPमध्ये आणि आपल्या कोल्हापूरच्या प्रगतीमध्ये भर पडेल असं मला वाटतं. पण याच अंबाबाईचा जो अनेक नागरिकांचं जे आहे ते त्या ठिकाणी व्यावसायिकांना दिसून येते कशी त्यांची मनोधर्मी आपण त्यांना विचारत न घेता सादर केलं. त्यांना परवाशी मी बैठक घेतली, त्यांना विश्वास घेण्याचा प्रयत्न केला. आजही त्यांच्यासमोर आम्ही सादरीकरण करू, त्यांना आपण पटवून देऊ आणि शेवटी ही चिरंतन टिकणार आहे. तुझं सगळ्यांनी सहकार्य करण्याची आवश्यकता आहे. मुंबईच्या सरकारने भूमिका घेतली आव्हान करते की त्याबद्दलचे अनेक त्यांनी आपण पावलं उचललेली आहेत. त्यांनी पहिल्यांदा सांगितलं होतं की कुणबी तुम्ही दाखले द्या. मला वाटतं दिवस एक रात्र एक करून सर्व अधिकाऱ्यांनी जवळजवळ 54 लाखापेक्षा जास्त कुणबी दाखले त्या व्यक्ती शोधून काढल्या. त्यांनी त्यांचं रेकॉर्ड तपासला, हैदराबादला गेले, मोडी, पारशी, उर्दू हे सगळं दस्तऐवज बघून त्यांनी कुणबी दाखल्यांना सुद्धा जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर मागासवर्गीय आयोग स्थापना आपण केला नवीन. त्यानंतर त्याच्यामार्फत एक आठवड्याचा कार्यक्रम आपण सगळ्या राज्याला दिला. सर्व अधिकारी रात्रीचा दिवस करतायत आणि मराठा समाज हा मागास आहे ठरवण्याचं काम सुरू आहे. ते पूर्ण झालं. यापूर्वी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जाहीर केलेलं आहे की आम्ही फेब्रुवारीमध्ये आम्ही विशेष अधिवेशन बोलवू आणि मराठा समाजाला जादाचं
कुणालाही समाजावर अन्याय होणार नाही अशा पद्धतीचं आम्ही आरक्षण देऊ. आणि मला वाटतं हे एवढं आपण करत असू थोडंसं जरांगे साहेबांनी विश्वास ठेवला पाहिजे असं मला वाटतं. संविधानामध्ये अनेक प्रश्नावली उपस्थित केलेली आहे. त्या प्रश्नावलीमध्ये अनेक कृती आहेत असं लोकांचं म्हणणं आहे. जेवढे प्रश्न आहेत तेवढे त्या स्पेसिफिक कॅन्डिडेटकडून माहिती घेतली जात नाही. ठराविक काही 10-12 प्रश्नांची माहिती घेतली जाते. त्याची काही माहिती माझ्याकडे नाही. मी निश्चितपणे याची माहिती घेईन. परंतु मला वाटतं की मराठा समाजाला मागास ठेवण्याचं काम हे युद्धपातळीवर चालू आहे. नाही, युद्धपातळीवरती काम चालू आहे. मात्र जे सर्वेक्षण होत आहे त्या ठिकाणी काही ठिकाणी घरात गेल्यानंतर मुस्लिम हे ओपनमध्ये मोडतात. मात्र त्या ठिकाणी मुस्लिमांच्या 13 पोटजाती आहेत त्या केलेल्या आहेत. त्यामुळे कोल्हापुराचा जर विचार करायचा झाला तर अनेक हजारो अशी कुटुंब आहेत की त्यांना आज आपलं जे आरक्षणाच्या बाबतीतलं मत आहे ते नोंदवता येत नाही. त्यामुळे काल यादवनगरमध्ये एक खूप मोठा संभ्रम आहे तो निर्माण झालेला आहे. आणि त्या लोकांना सुद्धा जे आरक्षण सर्वे करण्यासाठी गेलेले लोक आहेत त्यांना परत फिरावं लागतं. आता ह्या ज्या त्रुटी आहेत त्या मागासवर्गीय आयोगाला आम्ही लक्षात आणून देऊ आणि ह्या त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न करू. हे जे आहे आम्ही घेणं ते रद्द केलेलं आहे. नाही, यापूर्वी आपल्याला माहिती आहे की पाटगाव धरणामधून पाणी ते उचलून खाली आणून पुन्हा वरती नेऊन त्या जलाशयाचा वापर करून हे वीज निर्मिती करणार होता असं त्याला मान्यता दिलेली होती. परंतु आपल्या त्या पाटगावच्या धरणामधून आपण पाणी देण्याची ही भूमिका जिल्ह्यातील सगळ्या नागरिकांनी घेतली आणि विशेषतः बोधगड तालुक्यातील जनतेने घेतली. आणि मला वाटतं आघाडीच्या लोकांना आम्ही अधिकाऱ्यांना भेटलो आणि त्यांनी आज कालच पत्र मलाही पाठवलं की हा प्रकल्प त्यांनी रद्द करण्याचं ठरवलेला आहे. मला वाटतं हा लोकांचा विजय आहे. आमदार शरद पवार आहेत ते साक्ष म्हणून जरा मागे शरद पवार आता विधानसभेत आता ही न्यायप्रविष्ट बाब असल्यामुळं आता त्याच्यामध्ये जास्त बोलणं उचित नाही. काल रोहित पवार गेले त्यावेळी सुप्रियाताई ते रस्त्यावरती उतरल्या. रुपाली चाकणकर म्हणतायत की आत्ताच सुप्रियाताईंना आठवलं अजितदादांच्या वेळी काल उतरला. ते खरं आहे की आता अनेक लोकांना यापूर्वी ईडीमध्ये बोलवलं होतं त्यावेळेला सुप्रियाताई कुठे दिसल्या नव्हत्या. ही प्रकर्षानं रुपालीताई चाकणकरने आठवण कुठे दिली असेल. उद्या प्रजासत्ताक दिन आहे आणि या सगळ्या कार्यक्रमामध्ये भुजबळांना कुठेतरी युती सरकारने डावले असं वाटतं कारण एकाही कार्यक्रमात त्यांचं नाव नाही. आता हे बघा, प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी जे पालकमंत्री आहेत त्यांच्या हस्ते झेंडावंदन होणार आहे. भुजबळ साहेब आज कुठल्या जिल्ह्याचे पालकमंत्री नाहीत. त्यांना जे जिल्हे राहिलेले आहेत की जिथं पालकमंत्री नाहीत आणि जिथं जिल्हाधिकारी करणार आहेत तिथं त्यांना विचारण्यात आलं असेल. कदाचित त्यांना ते गैरसोयीच असेल म्हणून ती गेली नसेल. रुग्णवाहिका खरेदी घोटाळ्यात 8,000 कोटीचा घोटाळा झाल्याचा आरोप होता. त्याचा चौकशी झाल्यानंतर या घोटाळा झाल्यानंतर नाही, मला ती त्याविषयीच माहिती नाही. काल A.Y. पाटील यांना जिल्हाध्यक्ष पदावरून बढती देण्यात आली. नेमके हे बिजली कारखान्याच्या निवडणुकीनिमित्तानं अशा पद्धतीने त्यांना हटवण्यात आल्याची चर्चा आता सगळीकडे आहे. नेमकं राष्ट्रवादीमध्ये काय चाललं असं एक गोष्ट 10 वर्ष ते जिल्ह्याचे अध्यक्ष होते आणि त्यांनी जर सांगितलं की मी स्वतःच जाऊन अजित पवारांतर्फे साहेबांना विनंती केली होती की यात मला मुक्त करावं आणि मी त्यांना उपाध्यक्ष प्रदेश केलेला आहे आणि 10 वर्षानंतर झालेलं आहे. त्यामुळं त्यांच्या इच्छेप्रमाणे झालेलं आहे. गजामध्ये कार्तिक पवारांची भेट घेतली नाही. तुमच्या पक्षात प्रवेश करायचा काय विषय सुरू आहे मला काही माहिती नाही. त्याच्यामध्ये काय मला माहिती. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जननायक नैतिक नवीन युगाचे प्रवर्तक आहे अशा पद्धतीचं केंद्रीय मंत्रिमंडळाने ठराव आपल्या काय मोदी हे या नवीन युगाचे प्रवर्तक म्हणजे अशा पद्धतीचा एक ठराव केंद्रीय मंत्रिमंडळाने केला. आता आपण बघितलं असं की गेले 10 वर्षामध्ये त्यांनी या देशासाठी केलेलं काम आणि या देशाची आर्थिक स्तर आणि व्यक्तिगत त्यांनी राबवलेल्या योजना किंवा या देशहिताची अनेक योजना मग इन्फ्रास्ट्रक्चर असेल, रोजगार असेल, गरीब लोकांना दारिद्र्याच्या वर घालण्याचं काम असेल, हे अभूतपूर्व काम आहे. त्यामुळं त्यांना जननायक पदवी देणं योग्य असं मला वाटतं. लोकसभेच्या विरोधात इंडिया मात्र तृणमूल काँग्रेसनं स्वतंत्र लढण्याचा हे आता याची खात्री आम्हाला होतीच की अनेक पक्ष आलेले आहेत जे पुढे टिकणार नाही आणि ते एकाच एक अशी लढत घेऊ शकणार नाही. हे अनेक वेळा सिद्ध झालेलं आहे.
संभाजीराजे काँग्रेसचे अर्थ होते एकंदरीत आता त्यांची चर्चा चालू आहे. एक सरप्राईज चेहरा म्हणून संभाजीराजेंकडे पाहताय आपण माझ्या आणि त्यांच्या संभाजीराजेंची भेट झालेली नाही. मी भेट झाली तरी विचारीन आणि त्यांचा निर्णय तुम्हाला मी सांगेन. साहेब संजय राऊतांनी एक टीका केली आहे की 17,000 कोटी रुपयांचा घोटाळा झाला होता त्या अजित पवारांच्या बरोबर आता मुश्रीफ साहेब आहेत हे सगळं कसे सरकारमध्ये चालतात असं संजय राऊतांनी त्याच्यावर अनेक वेळा उत्तर दिले की आम्ही माझ्याबद्दल बोलायचं झालं तर मला उच्च न्यायालयाने हे दिला होता त्यामुळे उच्च न्यायालयाचं अजूनही प्रकरण माझं पडणे आहे. 5% सगळे कॅबिनेट असं आयोजित जात आणि मंत्रिमंडळाने 5 तारखेला फेब्रुवारीला जायचं हे असं मीही प्रसारमाध्यमाचं ते जात असतं तर मी जाणार आहे. आपल्याला माहिती आहे की कागदला फार मोठ्या प्रमाणात मला वाटतं इतक्या म्हणजे भावनिक वातावरणात आमचा रामोत्सव आमचा जाहीर झाला की आपण दिवसभर आम्ही त्यामध्ये तल्लीन झालो. जिल्हा बँकेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटन अमित शहा कधी होणार? आज आपलं शेंडा पार्कचं हॉस्पिटलची पायाभरणी आणि आमच्या विस्तारित इमारतीचं पायाभरणी उद्घाटन हे अमित शहा साहेबांनी करावं असं आम्ही त्यांना सांगितलेलं आहे. त्यांनी तारीख दिलेली नाही परंतु यायचं मान्य केलेलं आहे. साहेब प्रकाश आंबेडकर आणि छगन भुजबळ हे एकमेकाला टाळताना दिसत आहेत कारण एका कार्यक्रमाला असे भुजबळ असले की त्या ठिकाणी आंबेडकर जात नाहीत मग आंबेडकर त्या ठिकाणी ते दोघांना भुजबळ जात जात नाहीत. विचारलं पाहिजे ना आता ते दोन्ही एकाला का OBC चे एका मांडीवर अजित पवार दुसऱ्या मांडीवर असं मुस्लिम पाहिजे आणि खांद्यावर प्रफुल्ल पाहिजे. आता ते त्यालाच विचारलं पाहिजे ना. मग बोललोच मी असं म्हणतात मला शांत झोप लागत असेल सर नाही ठीक आहे आता ते जामीनवर सुटलेले आहेत ना. ओके थँक्यू सर